नमस्कार, मी रवी बालाजीराव ढगे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथे मुख्याध्यापक या पदावर सध्या कार्यरत आहे। मागील 4 महिन्यापूर्वी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या श्रीमती मिनल कर्नवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी शिक्षकांना एक प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्या प्रशिक्षणाचा मी सुद्धा एक लाभार्थी आहे। ते प्रशिक्षण आम्हाला रिप बेनिफिट या संस्थेचे भरत सर असतील, चंद्रिका मॅडम असतील, या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं। यात विद्यार्थ्यांना व पर्यावरणाविषयी जागरूक करणे हा प्रामुख्याने उद्देश ठेवण्यात आला आणि आम्हाला वेगवेगळे टास्क देण्यात आले आणि ते टास्क माझी शाळा व माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ते पूर्ण केले। त्यामध्ये प्रामुख्याने मला सांगायला आवडेल की त्यांनी ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय केला। ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या ब्लॅक स्पॉटला कसं स्वच्छ करायचं हे सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या सेशनच्या माध्यमातून माझ्याकडून शिकून घेतलं आणि ते स्वच्छता उपक्रम सातत्याने त्यांनी राबवले आणि याबद्दल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कर्नवाल मॅडम यांची स्वाक्षरी असलेले तसेच रिप बेनिफिट यांच्या प्रमुख असलेल्या यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र माझ्यासह माझ्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की रिप बेनिफिटच्या माध्यमातून माझ्या शाळेत जे काम पर्यावरणाचं अगोदर सुरू होतं त्याला एक वेगळी उजाळी भेटली असं मला म्हणावं लागेल। विद्यार्थ्यांनी माझे जवळपास 10 ते 15 विद्यार्थी चॅटबॉटवर रजिस्टर आहेत। वेळोवेळी त्यांनी केलेले काम हे चॅटबॉटवर त्यांनी समाज माध्यमांवर पुढे आणलेले आहे। माझी शाळा प्लास्टिक मुक्त शाळा म्हणून नावारूपाला पुढे आले तेव्हा नांदेड जिल्ह्यातील पर्यावरणावर काम करणारे नांदेड फ्लॉगर्स असतील यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भेट दिली। त्यांनी पाहिले की विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये प्लास्टिकचा कचरा जमा केलाय। जवळपास 1000 बॉटल्स आज आमच्याकडे संग्रही आहेत आणि त्या प्लास्टिकचा काहीतरी रिसायकल वापर होईल का या दृष्टिकोनातून माझा शोध आता सुरू आहे। तसेच त्यांचं काही आम्ही ब्रेक्स सुद्धा बनवलेले आहेत। म्हणजे या पद्धतीने आम्ही काम करत असताना नंतर रिप बेनिफिटचे संस्थेचे नांदेड निंजा हा उपक्रम जेव्हा आला पुढे त्यावेळेस ते चंद्रिका मॅडम असतील, विकास सर असतील, भरत सर असतील किंवा त्यांच्यासोबत आलेली पूर्ण टीम आहे यांनी सुद्धा शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। सांगण्यात तात्पर्य एवढं जेवढं काम करत असताना अगोदर माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे ही जर भावना करून जर आपण काम केलं तर 100% आपण स्वच्छ पर्यावरण, सुंदर पर्यावरण येणाऱ्या पिढीला देऊ शकतो। हाच विचार करून मी काही विद्यार्थ्यांना काही दिवसापूर्वी एक टास्क दिला होता की आपल्या घरी 8 ते 15 दिवसामध्ये जे प्लास्टिक येते ते किती प्रमाणात येते ते मोजा आणि विद्यार्थ्यांनी मला अक्षरशः सांगायला हे होईल की विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये 15 दिवसाला अर्धा किलो, पाव किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणातलं प्लास्टिक सहज येते। म्हणजे ही एक गंभीर बाब आहे। म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक येत असेल आणि तेच प्लास्टिक नंतर रस्त्यावर जाणार, रस्त्यावरलं प्लास्टिक उकंड्यावर जाणार, उकंड्यावर गेलेलं प्लास्टिक जनावरांच्या पोटात जाऊन कोणते अपाय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना मी एवढं पर्यावरण प्रेमी बनवलेलं आहे की विद्यार्थी आता स्वतः जेव्हा बाजारात किंवा कुठेही जातात, स्वतः जातात किंवा इतरांना जात असताना कापडी पिशवीचा आग्रह करत आहेत। दुकानदारांना त्यांनी विनंती केलेली आहे की प्लास्टिकच्या याच्यामध्ये देऊ नका, त्यांना कापडी पिशवी आणण्यास सांगा। म्हणजे हे एक चांगली बाब ह्या उपक्रमातून आम्हाला प्रकर्षाने पुढे आले आणि मला प्रशासनाचे परत एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करावे लागेल। यामध्ये आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कर्नवाल मॅडम, माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर सर, तसेच शिक्षणाधिकारी योजना दिलीप कुमार बनसोडे साहेब, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे साहेब, विस्तार अधिकारी पोकळी साहेब, तसेच आम्हाला कुटुंब प्रमुख म्हणून लाभलेल्या आमच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिरके मॅडम, या सर्वांच्या माध्यमातून ही एक आम्हाला एक चांगली संधी मिळाली। भविष्यामध्ये पर्यावरणावर आम्हाला काम करण्याची याही पुढे मोठी संधी मिळेल अशी आशा आहे आणि हे आम्ही आमचं काम चालूच ठेवणार आहोत। तसेच विशेषतः मी रिप बेनिफिट या संस्थेचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ही एक मोठी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली। येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर आम्ही खरे उतरू हीच आशा बाळगतो आणि थांबतो। जय स्वच्छता।